पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवीन व्हिडिओ. पेपरफुटीच्या विरोधात टास्क फोर्स स्थापित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. संसदेमध्ये पेपरफुटीच्या विरोधात नवीन कायदा आणणार असल्याचीही माहिती. भाजप विरोधात भारताचा संघर्ष सुरू, ज्यात देशभक्तांचा विजय झाला. उद्धव ठाकरेंची टीका, तर झेंझींनी सरकारच्या झिंजा उपटल्या. राज ठाकरेंचा घणाघात. नीट पेपरफुटी आणि राम मंदिराची दानपेटी लुटण्याचं भाजपचं पाप. गृहमंत्र्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे. सामनाच्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंची मागणी. आमच्या पक्षाचं शिवसेना हे नाव बदलण्याचा हक्क कुणालाही नाही. आमची आहे तीच शिवसेना. शिंदेंच्या पक्षाला शहासेना असं नाव द्या. तोफ, अणुबॉम्ब आणि राफेल अशी चिन्ह सुद्धा द्या. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. जंतर मंतरवर मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्यांना मारहाण झाली. तरुणांना खिळे असलेल्या काठ्यांनी मारहाण झाली. हे व्हिडिओ पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ नाही असं कोर्ट सांगतं. सुप्रीम कोर्ट म्हणजे धृतराष्ट्र झालंय का? उद्धव ठाकरेंचा सवाल. देशातील जनतेचा राजकारण्यांच्यावरील विश्वास उडालाय. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. उद्धव ठाकरेंचा सध्या राजकारणावर रोष. अमित शहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवून पंतप्रधान व्हायचंय. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. जंतर मंतरवर पोलिसांनी मुलींना मारहाण केली, त्याला अमित शहा जबाबदार असल्याची राऊतांची टीका. मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार. दिल्लीत मंत्रिपदाच्या चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्रिपदाच्या बातम्यांना फुल स्टॉप. राजकीय आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं हे अत्यंत चुकीचं. काँग्रेसच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विरोधी पक्षनेत्याने अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे निंदनीय असल्याची शिंदेंची टीका. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र. तर दिल्लीतील आंदोलनामध्ये झालेल्या कारवाईसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याची पत्रातून मागणी. आंदोलनामध्ये पॅलेट गनचा वापर केल्याचाही आरोप. जंतर मंतरवर प्रत्येकानं इगो बाजूला सोडून आंदोलन केलं. सत्ताधाऱ्यांचा माज झेंझींनी उतरवला. विद्यार्थ्यांवर क्रूर लाठीचार्ज केल्यानं आंदोलन पेटलं. रोहित पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद. ऐतिहासिक विजयानंतर अभिजित दिपकेंचा नवीन व्हिडिओ संदेश. विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यामुळेच विजय शक्य झाला. तरुणांची शक्ती भविष्यात सुद्धा अशीच ठामपणे उभी राहील. दिपकेंची प्रतिक्रिया. कपिल सिब्बल आणि अभिजित दिपके यांच्यात भेट. तर अभिजित दिपके आणि कपिल सिब्बल यांच्यात अर्धा तास झाली चर्चा. MPSCच्या औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचा संशय. 22 मार्चला झालेल्या परीक्षेमधील प्रश्न 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा दावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पेपरफुटीचे आरोप मात्र फेटाळले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची राजकारणामधून निवृत्ती. 2028ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची सिद्धरामय्या यांच्याकडून घोषणा. राजकारण आता दूषित झालंय, सिद्धरामय्या यांचं खळबळजनक विधान.
शहापुरात डोळखांबमध्ये ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस. चौंढे धबधब्यावर पर्यटक पुराच्या पाण्यात अडकले तर एका पर्यटकाचा मृत्यू. 3 ते 4 जण बेपत्ता. युद्ध पातळीवर मदत आणि शोध कार्य सुरू.